मारली टांग आणि पिळा कान सन्न आलो बा गोट नाव हे संतोष लांबाळे कसलंच गडबड करत आहे. मग काय पोळीचा केला पोंगा तेल मीठ लावून आणि तसंच खात 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 निघालो रस्त्यानं. चिखली सबस्टेशन पैकी काय बनवलं काय माहिती. कोणी म्हणते ताजमहल, कोणी म्हणते फार्मसी कॉलेज, कोणी म्हणते डिग्री कॉलेज, कोणी म्हणते इंजिनिअरिंग कॉलेज. आपल्याला काय घेणं नाही आलं तसं त्याला लावत गेलं. आम्ही गेलो मग झोलेबा दर्शन घ्यायला. संतोष, मी, विकास झोलेबाबाच्या मंदिरावर श्री संत झोलेनाथ संस्थान चिखली झोलेबाबा इथं आलो बुवा. दर्शन गिर्शन घेतलं, घंटा वाजवला. संतोष लांबाळेने पहिल्यांदा दर्शन घेतलं, त्याच्यानंतर विकासने घेतलं, मग नंतर न्याय घेतलं. आणि हे पहा किती आकर्षक आणि किती सुंदर स्वरूपाची भोलेबाबाची आपल्या मूर्ती आहे. हे घोड्यामध्ये याच्यातून निघतो, घोड्या अटकशील त्यात निघ, आपल्याला कामाला जावं लागते, जाऊ नको त्यातून. मग आलो आम्ही शेलुले हाराहुरा पाहायला. इकडे तिकडे काही कामाला मिळ लागते, काही बजेट, काही बकरा गिकरा, काहीच बकरा नाही सापडला. मग आम्ही आलो हरण साहेबाच्या हॉटेलवर चहा घ्यायला. इथे चहा पिला, थंडा गार पाणी पिलं आणि लगेच आम्ही गेलो या तुषारसोबत मी गेलो आपल्या सतीमाईचं दर्शन घ्यायचे सतीआईच्या मंदिरावर. ते दर्शन घ्यायसाठी आलो सतीआईच्या मंदिरावर. ऋषा म्हणे जय सती माता जी आहे म्हणा तिची होती घरात. मी म्हणलं तुला काढते बात घराच्या बाहेर 2 दिवसात, घरात येते तीच म्हणलं. राजाला भेटते राणीच, काही टेन्शन घेऊ नको, पण तू काही टेन्शन घेऊ नको, तुला पळवू देस म्हणलं. जशी गाडी पळवा लागला तसं तुला पळवते. मग त्यानं मला चौकात सोडलं आणि मंगरूळ गेले. आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी काम होतं, त्यानिमित्त आम्ही मंगरूळ गेले. पंगाट आलो, पण आमच्या सोयऱ्याच्या वावरात काहीतरी कार्यक्रम होता, पाहू पण काय होतं. राम राम, मी कंपनी प्रतिनिधी योगेश गावंडे, रवी सीड्स MP. तर या रवी कंपनीचं उन्नती सोयाबीन विजय भाऊ नारायण भाऊ काताडे यांच्या शेतातनी पेरलेलं आहे. हे पारडी ताड जे आहे त्यांनी उन्नतीच्या 2 बॅगा पेरलेल्या आहे या क्षेत्रामध्ये. आपण इथं आज प्रोग्राम घेतला होता, तिथं सगळे शेतकरी आले या भागातले, तर त्यांनी हे व्हेरायटी पाहिजे. तर त्याच व्हेरायटीबद्दल आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. उन्नती रवीचं उन्नती सोयाबीन जे आहे ते यावर्षी भरपूर पाऊस झाला, तरी त्यानुसार मालाला भरपूर शेंगा येतात आणि कास्तकाराला उपयुक्त आवड येण्याची शक्यता जास्त आहे. आणि हे सर्व कास्तकारांना पुढच्या वर्षी करलं तर खूप चांगलं होतं. अशा प्रकारे मग हे सोयाबीन पहा इतकं मालदार आहे. तुम्ही पण आपल्या वावरात लावा, पुढच्या वर्षी भरपूर उत्पन्न मिळवा. मग आम्ही आलो पोलीस स्टेशनमध्ये, इथलं काम नाही पटलं. मग आम्ही आलो डायरेक्ट सरकत सोना फाट्यावर क्रेननं पाईप उतरवायले. पाईप उतरवासाठी सामान लावला पट्टा, मी लावला पट्टा. हे पारा बरोबर नाव आहे संतोष लांबाळे, पण कामानी हेंबाळेच क्रॉस केला पाईप, पडला गिडा कोणा लाईन एखाद्या गाडी वाला, एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट काही घेतच नाही बरोबर. काम झालं ना, आम्ही आलो घराकडे. राहुल म्हणलं चाललं घरी, म्हणे 1:30 नाही वाजला अजून. मला 2:45 वाजले ना, मग 1:30 नाही वाजला म्हणे, 2:45 झाले म्हणे, मी 1:30 वाजता येतो.